नमस्कार. द हिंदू डेली ॲनालिसिसमध्ये स्वागत आहे आपलं. तर आपण आज बघणार आहे की द हिंदूचे कोणकोणते एडिटोरियल तसेच कोणकोणते टॉपिक आहे जे आपल्या एक्झामशी रिलेटेड आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नशी रिलेटेड, तसेच प्रिलियम तसेच इतर जेवढ्या पण आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणतात याच्यात कोणकोणते आजचे महत्त्वाचे मुद्दे ठळक बातम्यांच्या स्वरूपात आपण बघू. तर चला स्टार्ट करू आपण. बघा, इन्व्हायरमेंटचा टॉपिक आहे पेज नंबर 4वर द हिंदूच्या, की त्यात ते बोलले की इंडियाचं मध्ये जे मान्सूनचं प्रमाण आहे हे 8% वाढलेलं आहे. हे IMDने सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर आपल्याला बघायचं आहे की नेमकं काय आहे, याचे रिझन्स काय असतील, एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं इथं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आपल्याला बघायचा आहे तो आहे गव्हर्नन्स आणि प्रिलियमच्या रिलेटेड आपल्या टॉपिकशी. तर यात म्हणताय की रोड ॲक्सिडेंटमध्ये 1.73 लाखांचा जीव गेलेला आहे. ठीक आहे, आणि हा आकडा वाढलेला आहे 1.6%, असं सांगितलं NCRBने, म्हणजे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने हा आकडा दिलेला आहे. तर एवढं सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. NCRB IMD म्हणजे 2 ऑर्गनायझेशन आलेले आहे. ठीक आहे, नंतर आपण पुढचा टॉपिक बघू. सोशल इश्यूजमध्ये गव्हर्नन्स प्रिलियमशी रिलेटेड आहे. त्यात काय बोललेलं बघा, महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये जो फार्मर सुसाईडचा नंबर आहे हा वाढलेला आपल्याला दिसतोय. ती एक गोष्ट आपल्याला बघायची आहे. त्याच्यानंतर बघा पुढचं टॉपिक आहे सोशल जस्टिसशी रिलेटेड, की वुमेन जे आहे त्यांच्याकडे लेबर फोर्स जास्त आहे परंतु त्यांना एम्प्लॉयमेंट कमी आहे. तर ही एक गोष्ट आपल्याला बघायची की लेबर फोर्स काय आहे, एम्प्लॉयमेंट त्यांना का कमी भेटते, याचे सगळे नंतर फार्मर सुसाईड हा एक टॉपिक सांगितला, बरोबर. त्याच्यानंतर आपण पुढचं टॉपिक बघू इंडियन इकॉनॉमीमध्ये, की FPIs विड्रॉ फ्रॉम इंडियन इक्विटीज. जे FDI FPI जो टॉपिक आहे आपल्याला तो एक बघणं आपल्याला गरजेचं आहे, की का इंडियामधून विड्रॉवलचं प्रमाण वाढलेलं आहे, ही एक गोष्ट आपल्याला बघायची. आणि शेवटचं एडिटोरियलचं पेजवर आपल्याला एक आजचं एडिटोरियल आहे, तर ते बघू आपण, की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ गर्ल्स इन एज्युकेशन हा एक टॉपिक आपल्याला बघायचे, की ऑथर यात काय म्हणतोय. तर एवढ्या सगळ्या गोष्टी आजच्या आपल्या यूट्यूबच्या सिरीजमध्ये बघायच्या. तर चला आपण 1 by 1 स्टार्ट करू.